हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही राजा विद्याराजगुह्य युगांतो परमात्मानं अर्जुनाक तागेले विशेष सकळे विज्ञान शिकयतना आनी कोण परमात्माला येता कसल ताका येवका जाल्यार दाबा पावका जाल्यार कसल कोरका या पुरे सांगता परमात्मो. आनी केदनाय कसले म्हळ्यार परमात्मा सांगता रस केदनाय अपीचित सुदुराचारो भजते मामनन्य भाक म्हणालो. एक पंत सुदुराचार जांगजन जावन आशिल्ली कसकी पापा निमती दुराचारी जावन आयली तांणी तसल जनय माम अनन्य भाग मनांत तांणी तांणी भायरी मस्त सकड दुराचार केला जाल्यार तांणी फुडली प्राक जन्मांतूय तांणी मेगेल भक्त आशिल्लीची आत्ताय तांणी मनान म्हाका चिंतन करत रसताची तशें जावन सादुरेव समंतव्य म्हणलें तांकां चांगजन म्हणू लेकोका म्हूण जाल्यार ते शरण आयली देवाक अनन्य भक्ती आसून शरण येयले जन अपराधी जाल्यार तांणी देवाल प्रितीची जत्ताची म्हळ्यार केदनाय तशी वेते पुराय जनाकय तशीच वेते म्हळ्यार इत्याक तशी म्हणटान परमात्मा सांगता रस क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति. क्षिप्र अतिशीघ्र तांणी धर्मात्म जाताची आनी मोक्षावताची ताका म्हळ्यार नमे भक्त प्रणश्यती म्हणालो. मेगेल भक्त केदनाय नाश जायनाची म्हूण सांगून ताचे खातीर हांगा आमी एक अजामेळाली काणी काल सांगिल्ले. अजामेळो सुदुराचारी म्हणजे विशयांत अजामेळाल नांव आमी सांगू येता. इतका म्हळ्यार तो मस्त एक श्रोत्रीय ब्राह्मण आसून चांग रितीर जीवन कोरून धर्मारी जीवन कोरून आशिल्लो सदाचार प्रवृत्त जावन आशिल्लो तसलो कसकी एक प्रारब्धवशात एक दुश्ट स्त्रीले संगा पडलो. तिणें सांगिल्ली तशी चोल न्हू तो अती पापिश्ट जालो जाल्यार तागेले भितरी मना भितरी परमात्माल चिंतन आशिल्लीच खंडीत म्हूण आमी कशी सांगू येता म्हळ्यार परमात्माले नाम नारायण म्हणलेले नांव तो ताका 10 चेडूंक की जाता काय 10 की 12 चेडूंक जाता काय ते इगेल निमती कोणाले ते चंडाल स्त्री निमती वैश्य स्त्री निमती वेश्या स्त्री निमती तेदना तो ते कडेची चेरडाक नारायणा म्हूण नांव दवरता आनी मोगान नारायणा नारायणा म्हूण आपयता. आमगेले म्हणके नाण्णी ते परे करनी ताणी नाण्णा कसले करनी सीदा नारायणा 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 करून आपयतो. तशी आमकां भागवत आयकतना आमकां कसो दिसता अजामेळाक एक पण मोरचे वेळ लाग गेलो त्या वेळार ताका यमदूत आपणवर आयलींची जाल्यार तो त्या वेळाक कसो की एक ताका भंय जावन जिवांत ताणें नारायणा आमगेल चेरडा खावनातले कशी म्हणलेलें एक चिंत येवन ताणें नारायणा म्हूण आपयलें. ते दना ते यमदूतांक भंय जालें विष्णुदूत थंय आयलींची विष्णुदूत म्हणिल्लीची ताणें कडे वेळार नारायण स्मरण केलें देखून ताका आमी व्हरचें म्हणिल्लीची. मागीर यमदूताल आनी विष्णुदूताल मदेन तो एक तांगेले एक संवाद जेवचे आस ते देवाल नामस्मरण अंत्यकालार केल्यार कसल जाता म्हणलेले विशय कडेरी यमदूत वचून यमाले निमगिताची यमान तांकां सांगचे आस या वई कडे वेळार कोण परमात्माल नांव काडटा तांकां आमकां व्हरचें तसले हक्कू दिनी देवान म्हणून तोय सांगता ताका सोड्याची म्हणून. मागीर यमदूत ताका सोडताची विष्णुदूतय ताका सोडताची म्हूण जाल्यार थंय आमकां कोणाकय ते एक संशय येना कसले म्हळ्यार यमदूतान सोडलें विष्णुदूतय सोडचें मुखालीची ताका आतां ताका मरण लाग गेला यमदूत व्हरू आयलींची यमदूतान वेल्लें जाल्यार जाता आशिल्लें विष्णुदूतान इत्याक सोडलें म्हळ्यार
आमकां थंय आमगेले इतलें आमी समाधान करून घेताची कसल्याक म्हळ्यार ताका एक अवकाश दिलो विष्णुदूतान तागेले आत्ताचे पाप आसा पळय तें निवारण करून येयलें मात्र तुका मोक्ष दिताचें तें निवारण करून यो म्हणलें एक अवकाश दिल्ल्या बरी जाल्लें असल पुरे चिंतन आमगेलें माथ्या येता जाल्यार मध्वाचार्य तांणी भागवत तात्पर्य निर्णयान तुका कसल सांगताची म्हळ्यार ज्या मिळाक बद जावन बद यमदूत होरू येयली न्ही तागेले मरणा वेळ लाग येयली न्ही ताका एक दीस न्हिदलें कारण तें पळय परमात्मा चिंतन मनांतच तो तितले प्रारब्धान पापिश्ट जाला जाल्यार तागेले आंतर्यांत थोडे परमात्मा विशय चिंतन आशिल्लें तशें जावन ताका एक दीस स्वप्नांत यमदूत घरांत आयलींची म्हूण दिसता त्या वेळाक तांणी तें कळे कळे अकराळ विकराळ न्हू ते ताका भूतकी पिशासकी प्रेतकी शी दिसता त्या स्वप्नांत तांणी येतना ताका ते कडेची चेडू भारी सादू ते सज्जन चेडू ते नारायण म्हूण नांव दवरलां म्हणलें पळय तागेले वैरी हाका जीव सदां सर्व काळ म्हळ्यार वरलेले चेडू पळय अशीच अवसल वरी दरोडेखोर पटिंग तसल जाल्यार हें चेडू मांत्रीक हागेल सात्वीक हें तागेलें त्या चेडा आंगांत आयला दिसता हो सात्वीक आसतना कशी आचरण करतशील पळय जीवन कशी धर्माचरणांनी करतशील तशी जावन त्या चेडा वयर ताका चेड मोगू ताका राखची त्या चेडूक मस्त जागृत करची एक नमने मोह हाका तशी त्या एक पिशासी बुतशी प्रेतशी सकड मोंजी दिसतात नव्हते यमदूत तो लेखता आमगेले चेडा सगळे हांगेल निमती बाद जायत खंयची की एक प्रेत पिशास भोंवतरच म्हूण दिसून ताणें नारायणा म्हणचें त्या नारायणा म्हणटना ताका ते स्वप्ना दुखून तो जाग जाता न्ही नारायणा म्हणटना ताका ते विष्णुदूत थंय येतात हें पळय ताका स्वप्नांत दिसचें तो स्वप्नांत ते विष्णुदूतालांनी हांगेले यमदूताल संवाद आयकता ताका वपास ताणें तें कळवून घेतिल्लें पळय सर्व ज्ञान ताणें तें प्रारब्ध वशात एक वायट करून तो अपराधी जाला पळय तें पुरे वचून तो शुद्ध जाता स्वप्नांत आयकलेलीची ज्या त्या पुराय मन शुद्ध जाता ताका ताणें केल्लेली चूक पुराय मना वता तशी केन्ना तें स्वप्न जावन तो न्हिदे दुखून उठयत पळय तेदन ताका कळटा हांव मस्त पाप केल्लें तशें जावन तो जाग जाले नंतर आनी हांव हांगा रावचें नज हें पुरे पाप करचें नज म्हूण सर्व त्याग करून तो रानां वचून तपस्या आचरण करता तेंच ताकाच म्हणजे सम्यक व्यवसितो मनः म्हूण परमात्मा सांगता पळय हेंची तो तागेलें मन सम्यक व्यवसित परमात्मा वयरी छंद रितीर तो दवरता खंय वता तो हरिद्वारा वता आनी थंय सम्यक व्यवसितो मन देवाल वयर तागेलें मन छंद करून दृढ जावन दवरून घेवन क्षिप्रम भवती धर्मात्मा तो धर्मात्म जलकय आनी शाश्वत शांतीम प्रयच्छती तेचे जन्मान तो ताणें मोक्ष पावलो म्हूण आमकां हांगा ज्या मेळाल काणी निमती कळटा तशी तसल्यार देव आमकां एक प्रश्न येता हांगा देव कोण म्हाका निरंतर चिंतन करता त्या तशें केल्यार पापीकय मोक्ष मेळटा म्हणून आमकां दिसलें जाल्यार हें समूमें पापीक मोक्ष मेळचे म्हळ्यार त्या म्हणटा पाप केल्ल्याक मोक्ष मेळचे आसवे म्हळ्यार पळय एक प्रायश्चित्त म्हणलेलें आसा ताजी फल पाप आनी पुण्य केल्लें पशी चड फल ताका पाप करतना पापा मेळचें फल पुण्य करतना पुण्या मेळचें फल आसा पळय ताजी पशी चड फल प्रायश्चित्ताक तशी हांगा पळय आमकां दिसता कसलें ज्या मेळू तपस्या चमकलो तपस्या केल्ले ताका तागेले पापा प्रायश्चित केल्लें आनी तो परमात्माले चमकलो शाश्वत शांती प्रयच्छती परमात्माले चमकलो मोक्ष मेळ्ळें जाल्यार हांगा शिक्षा जाय न्ही ज्या मेळा जाल्ला मस्त शिक्षा जाला ही ताका म्हणटा ताणें कशें जिवन केलेलें तें दोळटे स्वच्छंद प्रवृत्तीर जिवन केलेलें देवाल वयर मन राबोवचें म्हणा तें स्वच्छंद मनाच्यांक साध्य पळया आमकां कितलेय सात्विकत आंगान तूं आसून त्या वापरून घेवका ते गुण म्हणल्यार ते जायना अशी आसता आनी कसं म्हळ्यार परमात्मा वयर निरंतर मन दवरचें कोणाकय साध्य ना तें साध्य जावका जाल्यार कितली तांणी तांगेले मनाक कंट्रोल करता कितली शिक्षा दिवका मनाक तें कवचना हें कवचना थंय पळोवचें ना हें पळोवचें ना हांग वचना थंय वचना तशें करूं ना अशें करूं ना कशी देवान सांगला तशी चोरका कसला आहार देवान खावका म्हूण सांगला त्याच खावका कितली मन मारका जाता पळयाची मन कितली घटी करका जाता पळयाची हांगा अजमेळाक तेंची शिक्षा कसलें म्हूण म्हळ्यार तागेले स्वच्छंद एक प्रवृत्ती सोण मन देवाल वयरी दवरचेच पळय जावन भारी कठीण मार्ग तो तशें करता तो
तांतो कठीण तपस करता. कठीण तपस म्हळ्यार सर्व सोडून सर्व तागेले इच्छा आसक्ती पुराय त्याग करून पुराय जना सोडून वता तो खंयची एक एकांत प्रदेशार राबून निरंतर परमात्माल साधन करता तो. तशी तो कठीण तपस करता. ते कसले म्हळ्यार तो लागता हे मिगेल पाप आमी ह्या जन्मा केलेले मस्त पाप आसा ताका एक प्रायश्चित ताका एक शिक्षा म्हण. तशीची परमात्मा हाजे पयशे फुडें सांगला बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानमान माम प्रपद्यते म्हण. तशी हांगा एक अजामिळाक तागेले एक पापाक प्रायश्चित जावका शिक्षा जावका म्हूण सांगून ताणें कठीण तपस केले पळय. तशीच की जनांक म्हळ्यार जिवांक बहुनाम जन्मनाम म्हणते कितलीकी जन्मान तो साधन करून 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 कडेर म्हणटा परमात्मान मेळचें म्हणून म्हणला न्हय. तशी अजामिळाक तसल साधन जावनच कथा गेले बहुनाम जन्म जावन असो का अंते कडेचे जन्मा वेळार तो पापिश्ट जालो प्रारब्ध वशात. मागीर देवाल वयरी सम्यक व्यवस्थितो मनः ताणें देवाल वयरी मन दवरली न्हय. हरिद्वारा वचून तपस केलें तेदना ताका क्षिप्रम भवती धर्मात्मा तो धर्मात्म जालो. मागीर ताका शाश्वत शांतीम प्रयच्छती ताका कडेर म्हणटना मन सकडी शांती मनांत मान्य शांती म्हळ्यार हांगा मोक्षा विशयाक सांगला. मोक्ष मेळटा म्हण ताचे खातीर मनोनिग्रहाक कितलीकी जन्म जावका तितली सुलभ ना. ताजे खातीर बहुनाम जन्मनाम म्हणते म्हणून म्हणलेलें देवान. तशें जावन हांगा कृष्ण सांगता पळय कौंतेया प्रतिजानीही म्हळ्यार समची अर्थ करून घे समची उडगास करी. तशी नेहमी प्रतिजानीही तुवंय दृढ मन करी प्रतिज्ञा केल्या वरी करी. कसलें हांव देवाल वयर मन दवरन हांगा दुखून वता कसलेची अधर्म अनाचार सकड करना सदा सर्व काळ मिगेल मन परमात्माल वयरी दवरन हांव हांगा दुखून मोक्षाक वचुका म्हूण सांगून मन दवरून घे म्हूण सांगचे खातीर परमात्मा ताका कौंतेया प्रतिजानीही म्हूण म्हणटा. न मे भक्त प्रणश्यती मेगेल भक्तो केन्नाय नाश जायना म्हणटा तो. मेगेल भक्तो नाश जायना म्हळ्यार मरण ना म्हणून मरण ना म्हूण न्हय. आमी अधोगती वच्चे आमगेलो नाश वापस जन्मा येवपा जाता. आमी आमगेलो नाश करून घेवच्याक अधोगती वच्चे तेची तशी कोण तांकां निग्रह करूं जायना तांणी अधोगती वताचे. जाल्यार हांगा परमात्मा कसो सांगता म्हळ्यार मेगेल भक्त केन्नाय नाश जायनाची म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार कितलेय तप तांणी करचे जाल्यार तांकां मेगेल नामस्मरण अनन्य चिंतन आस जाल्यार भितर दुखून तेज्या तरस जाल्यार तांकां प्रति जन्मांतूय उत्तम कुल उत्तम ज्ञान सकಡೆ आसूची जन्म मेळतर आसता. तेंची न्हय परमात्मान योगभ्रश्ट कसले जाता म्हूण म्हणलें का तें उत्तर सांगचें. योगभ्रश्टू तो बहुनाम म्हळ्यार मस्त जन्म घेवन येयल्यार प्रति जन्मांतूय तो एक वेळ योगिनाम कुले धीमताम योगिंगेल कुलांतूची जन्मा येता. नावे जंग एक वर्णांतू तशी पळय तो जन्मा येता म्हूण म्हणला पळय ताणें. योगभ्रश्ट कसले जाता म्हण योगभ्रश्टाक नाश म्हणलेलें ना. परमात्मा ताका आमकां सांगला हें जाल्ला आमी आयकून घेवन योगभ्रश्टाल गती कसली जाता म्हणून. तशीच आमी हांगा भक्त अंबरीशू द्रौपदी प्रहलादू ध्रुव हांगेल पळय काणी पळयताची वय कोणेय ಈ ಪ್ರಾರಬ್ಧಾನ ಕಸಕಸಕಿ ಕಷ್ಟ ಬೊಗ್ಲೆಂತಾನೆ जाल्यार तांणी नाश जाल्यांचे ना तांकां उत्तम गती मेळ्ळा. तशी वनवासांत आशिल्ले पांडवांक हेजे हेज्याक मस्त कश्ट येता तांकां जाल्यार परमात्मा तांकां राखता. तशी कृष्ण तेंच सांगचें मेगेल भक्त केन्नाय नाश जायनाची म्हूण. नमे भक्त प्रणश्यती मेगेले भक्त केन्नाय नाश जायना म्हणून. इतेक म्हळ्यार परमात्माक तांणी हेजे हेजे उडगास करताची आनी सर्व पापा दुखून विमुक्त जातर आसताची. तशी आनीक तो सांगता कृष्ण मेगेल भक्त केन्नाय नाश जायनाची आनी मात्र न्ही मेगेल भक्त तांणी केलेले पापा निमती जावन पाप योनींत जन्मा येताची. पाप योनी म्हळ्यार कसं न्ही पण हांगा पाप योनी म्हणटना स्त्रियो वैशातत शूद्रा म्हूण म्हणला ताणें. मां हि पार्थव्यपाश्रित्य येपि स्याः पापयोनयः स्त्रियो वैश्या तथा शूद्रा ते अपि यान्ति परां गतिं म्हणलें. म्हळ्यार स्त्रियो वैश्या तथा शूद्रा
तेपी यांती परमाम गती म्हणलं वय ताजे एक परमात्मा कसं एक ताजे अर्थ सांगता कशी त्यात सांगता परमात्मा ताजे एक तात्पर्य पळूया आम्ही एकच वेळ तांगेल पापकर्म आचरणेनं योगभ्रष्टू जातातांनी जाल्यार तांकां उत्तम जन्म मेळीच ना तदंतांनी स्त्री वैश्य शूद्र जावन जन्मा येताची जाल्यार तांकां अनन्य चिंतन आसताची आसता आनी एक भक्ती परमात्माल वयर आसताची आसता तागेल परमात्माल वयरची भक्ती निमती जावन तांणी केन्नाय तांकां एक पळय परमगती मेळटाची मेळटा कित्याक अनन्य भक्ती तांकांच आमी हांगा शबरील काणी पळयत पळय गुह शबरी आनी परी रामायणा मेळटाची शबरी एक बेड जातीची वय पाप येवनी म्हणटाची तशी गुहूय तशीची रामायणांत आमी पळयताची तो ही एक पापिश्टूची जाल्यार तांकां चांग जनाल पळय एक आतां शबरीक रामू मेळटा गुहाकय रामू मेळटा पळयताची आमी तशीची यज्ञपत्नींगेल काणी आयकल्यार भागवतांत जाल्ला ती कृष्णाला अनुग्रह तांकां मेळ्ळा इशीची केन्नाय स्त्री जावो वैश्य जावो शूद्र जावो खंयचे योनींत जन्मा येवची परमात्माला एक अनन्य चिंतने निमती अनन्य भक्ती निमती तांणी समेत एक परमगती पावताची म्हणून हांगा परमात्मो अर्जुनाला सांगता हांगा आमी पळयत यज्ञपत्नींगेल काणी एक उडगा थंयल्यार तांणी पळय कृष्णाला अनुग्रह पाविली तांणी स्त्री पळय तशीची आनी मार्कंडेय पुराणांत आमी त्या मार्कंडेय पुराणांतलो दुर्गा सप्तशती काणी वाजेल म्हण जाल्यार दुर्गा महात्म्याची तांतू समाधी म्हणलेलो एक वैश्यो तो सुमेध ऋषी ताका एक योगान मेळटा सुमेध ऋषी त्या सुमेध ऋषी निमती जावन दुर्गा महात्म्य काणी तो समाधी नामक वैश्य ऐकता एक वैराग्य येता ताका दुर्गा महात्म्य काणी आयकून दुर्गेले अनुग्रहा निमती परमात्माला ज्ञान येता ताका आनी तो मुक्त जाता हे काणी मार्कंडेय पुराणांत आमी पळयताची म्हणटना एक वैश्य जातीच्यांकय हांगा मुक्ती मेळटा म्हण जालें वय अनेक महाभारतांत सुतपुत्र जावन आशिल्लो संजय गावलगण म्हळ्यार सुताल पुत्र संजय मागीर विदूर तो यमधर्मालय अवतार म्हूण म्हणटाचे आमी जाल्यार ह्यांनी हांकां पुराय जनाक कृष्णाले एक अनुग्रह मेळ्ळेले पुराय जनाक कोणाक सुतपुत्र संजया जावो विदुरा जावो पळय संजयाक वेदव्यासू येवन हांव दिव्य दृश्टी दिता म्हणटना धृतराष्ट्र नाका म्हणटा त्या वेळार धृतराष्ट्र सांगता कसलें म्हण म्हाका युद्ध पळोवचें आशिना म्हळ्यार ताका भंय तागेल चेडवांक युद्धांत अर्जुनाला न्ही बाणां पेट्टो खावचे पळोवका न्हय म्हूण सांगून एक भंय ताका तशी तो सांगता कसलें म्हळ्यार म्हाका युद्ध पळोवचें आसना जाल्यार युद्धांत कसल जाता म्हूण म्हाका दीस ते वेळार कळल्यार लायक आशिल्लें म्हूण म्हणटना त्या वेळाक वेदव्यास सांगताची तुका नाका न्हय दिव्य दृश्टी हांगा आशिल्लें संजयाक दिता तो तुका युद्धभुमीन तुज्या सर्व विशय सांगता म्हूण सांगून वेदव्यास सांगताचे आनी संजयाक दिव्य दृश्टी दितात तशी हांगा केन्नाय कशी म्हण ते सुतपुत्र संजयाल विदूर कशीची आमकां गोतस यमधर्मा रायाल अंश तोय एक दासीक जाल्लो म्हणून सांगून आमी पळयताची हांकां कृष्णाला अनुग्रह मेळ्ळा तेव्हा कसले विशेष जावन आशिल्ले अनुग्रह मेळ्ळा तशें आमकां कळ्ळें कसलें परमात्माला एक विशेष अनुग्रहाक कुला जन्मा येवचें कारण न्ही सुतांकय शूद्रांकय परती एक जाती आशिल्ल्या जनाक स्त्रियो वैश्य तथा शूद्र म्हूण म्हणली पळय तशी सर्व खंयचेय जातींत खंयचेय वर्णांत जन्मा येवची परमात्माला एक विशेष अनुग्रह तांकां आसच म्हूण जाल्यार तांणी मुक्त पावताची तसल्यार खंयचे एक चांग कुलांत जन्मा आयल्या मात्र परमात्मान अनुग्रह करचे वायट कुला जन्मा आयिल्ल्या जनाक ना म्हूण ना ताचे खातीर नवें कनकदासांनी कीर्तन सांगलां कुल्ल बिंदू ಹೊಡೆ ದಾಡದಿರಿ ನಿಮ್ಮ ಕುಲದ ನೆಲೆಯನೇನಾದರೂ ಬಲ್ಲಿರಾ म्हणून सगळो दिसू हें कुल तें कुल आमगेलें व्हड कुल सान कुल हें परी नाका कित्याक म्हळ्यार कुलद नेले तें कुल केल्लें कोणें तें गोतस तुमकां तागेले त्या कुलाक आधार कोण तागेले विशीं कसलें तुमकां गोतस म्हूण सांगून
कनकदासाल कीर्तनेन देता तांतू आमकां एक काणी कनकदासाल्या काणे आयकल्यार कळटा कुरुब जातीचो कुरुब जातीन तूं जन्म येयलो तो कनकदासो एकदम कीळ जाती ती थंय तो कसो करता मुखारसून ताका कसो की तागेले प्रारब्ध वशात तांगेले ते दोनी कुरबारांचे राय तांगेले मध्यें युद्ध जाता एकलो यो आनी एकलो तागेलो वैरी राय तो हाका रक्त सिक्त जाल्ले स्थितींत तो रणरंगा सोडून तागेले पुरे कुरी मंदे म्हणटा पळय ते घेवन तो वता हांगा हाका देहाक रगत येवन व्रण जावन म्हळ्यार जोर घाय ताका तो त्या वेळाक परमात्माला उडगास करता परमात्माले उडगास करतना परमात्मो थंय एक ब्राह्मण रुपारी येता तो ब्राह्मण रुपारी येवन तो ताका आंगार तागेले आंगा आशिल्ले दुखीनी पुरे ताणें एक पंता पळय कुडले हागेले दुखी पुरे निवारण जाता दोळ सोडता यो पळयल्यार एकलो ब्राह्मण तो तो कोण कसले इते म्हणून अरे तुजे भितर ब्राह्मण चमकलो ते ब्राह्मणा सोदून सोदून तो कनकदास भोंवता मागीर ताका स्वप्नांत येता व्यासतीर्थाले वचून दिक्षा घेवका म्हणून वैष्णव दिक्षा घे म्हणून तशें तो व्यासतीर्थाले वता वैष्णव दिक्षा घेता भागवतोत्तम जाता पुराय शिकता व्यासतीर्थाले गी तशी खंयचे कुलांत तूं जन्म आयल्यार परमात्माले एक दय जावका म्हळ्यार पळय हे कोण खंयचे कुलांत तूं येवका म्हणून एक जाता पळय खंयचे कालांत तूं खंयचे कुलांत तूं सकट येवका म्हणून एक निर्णय जाता पळय ते परमात्माले खंयचे कुलाचे जेवो परमभक्ती ताका गूण येवका जाल्यार ती परमात्माला वयर परमभक्ती दवरची चल गूण येवका जाल्यार थंय पळय ते एक खंयचे कुलांत असो तो परमात्माले एक निर्णय ते खंयचे कुलांत ताणें जन्मा येवका म्हणून जाल्यार खंयचे कुलांत आसूनी एक परमात्माला वयर भक्ती ताणें दवरून परमात्माले तुका मोक्ष घेवका म्हणून जाल्यार तो वैष्णव दिक्षा पळय आतां कनकदासान कशी वैष्णव दिक्षा घेतले मागीर परमात्मा कशी पावलो तो तशीच हांगा आमकां कळटा भक्ती आसल्यार पुरो तो वैष्णव जातीन वैष्णव म्हणून म्हणीत ताका कळ्ळें विष्णू भक्तो जाल्यार पुरो वैष्णव म्हणून घेता तेंची नारद भक्ती सुत्रांतूय नारदान सांगला नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेद म्हणून भक्तांक आमी खंयचे एक भेद पळोवचे जायना की खंयच्यान तूं जातीन तूं ओ तो कीळ जाती भक्तो यो उच्च जातीचे भक्तो म्हणना भक्त भक्तची तांकां थंय जाती विद्या रूप कुल धन क्रिया ह्या थंय पळोवचें जायना केदां ना भक्तांक पळोवचें जायना तशीच भक्तजनांक हाजी पुरे कसले कर्मभेद ना चंडाल जावन जन्म आयलो म्हण लेख्या तो भक्तीन पुनीत जाता महाभारतांत एक धर्मव्याद म्हण म्हळेलें काण येता त्या वाजिल्यार कळटा भागवतांतूय सांगला कसले भक्ती ही पुनाती मुन्निष्ठा श्वपचान अपि संभवात म्हळ्यार भक्ती म्हळ्यार कसलें म्हण म्हळ्यार श्वपच चांडालांक समीत एक पुनाती म्हळ्यार पवित्र करता म्हणून म्हणटाची भागवतांत हांव सांगला महाभारतांत तो धर्मव्यादाल काणी आयकतना आमकां कळटा कूल कसले व्हड न्ही म्हूण सांगून तशीच आनी एक कसले येता म्हूण हांगा आमकां दिसलें स्त्रियो वैश्या तथा शुद्रा म्हणलें स्त्री पापे बे तसल्यार हो आमी तसल्यार पुरे स्त्री जावन जन्मा येयले जन पुरे पापी जन वे मागीर शूद्र वैश्य तांणी त्या पापानची एक तांगेले वर्णान त्या शूद्र वैश्यादी वर्णान तूं जन्मा येयलीची म्हणून खंयचे शास्त्रांत शूद्र वैश्य स्त्री पुरे पापी जन म्हूण सांगनी हांगा भगवद्गीतेंत आमकां कळटा चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्वा गुणकर्म विभागश म्हूण सांगून परमात्मान सांगला पळय चातुर्वर्ण्य सृश्टी केलेले हांव गुणकर्म विभागशः त्या प्रकृतीच्या गुण पळय सात्विक राजसीक तामसीक त्या गुणा आधारारी तांणी खंयचे कर्म करताचे ताजे आधारारी हांव 4 वर्ण सृश्टी केला म्हणटा परमात्मो आतां आमी पुरुश सुक्तांत मस्तपंत उल्लेख केला हांगा पुरुश सुक्तांत सांगताची कसलें म्हळ्यार ब्राह्मणो अस्य मुखमासीत देवाल तोंडान ब्राह्मण जाल्लो तशीच बाहु राजन्यकृतः राज्यान अकृता म्हळ्यार
क्षत्रियांक पुरे ताणें बाहू तागेले बाहू दुखून सृश्टी केल्ले. मागीर उरू यदस्य तद्वैश्य तागेले जांगे दुखून वैश्य जाती चैलीची. पद्भ्या शूद्रो बी जायत पय्यान शूद्र चलींची. तसलरी परमात्माला पय्यान इलीची शूद्र तांणी पापिश्ट म्हूण आमी लेखला री, तांणी पापी जन म्हूण गेला री. देवाल पय्यान चरणकमला दुखून गंगे आयली. तिका विष्णुपादोद्भवा म्हणटात न्हय. परमात्माल चरणकमल ब्रह्मांडकटा ब्रह्मलोकाचे ब्रह्मांडकटाहाक लागली कुडले ताणी त्रिविक्रम जावन येतना वामनावतारी परमात्मान थंय दुखून गंगे आयली ते कटाहा आशिल्ली. तसल्या ती परमात्माल चरणारी आनीक पुराणांत कशी सांगताची म्हळ्यार ब्रह्मान तागेले त्रिविक्रम देवाले पांयूं तागेले लोकाले थंय येतना ताणें तागेले कमंडलाचे उदकान तागेले चरण धुल्लेले उद्दा ते गंगी जावन होळ्ळिली म्हूण म्हणटाची. कसले जावं तिका म्हणचे कसले विष्णुपादोद्भवा. तसले ती गंगे तिगेले कोण तिगेले तीर्थांतून हाडटा तांकां पुरे पुनीत करता म्हणटात न्हय, पवित्र करता म्हणटात न्हय. ती खंय दुखून आयली परमात्माल चरणां दुखून. तशी अन्य एक पळया आमी केन्नाय म्हणचे कसले देवा तुगेले चरण कमला वंदन करताची म्हणून पय्या परमात्माले पय्यारी आमी माथी दवरका शरणागत येवका जाल्यार म्हणटना थंय दुखून आयली शूद्र केळू जेलींची कशी आमकां ते जाती हें केलेलें आमी ते परमात्मान तांकां गेले तेच म्हणला न्हू ताणें गुणकर्म विभागशः सात्विक राजसीक तामसीक प्रकृती ताणें सृश्टी करतना ताका सम जावन तिनी गुणाचे जन जाता म्हणलें समन्वय. तिनी गुणां जन जाली नंतर तिनी रिती रस्ता वयन वता न्ही. तांगेले आचार विचारांतू पुरे चड उण आसता शिवाय तांणी कशी सृश्टी जालींची म्हणलेल्या विशयांतू न्ही. तांतू कसले तांकां आमी तांणी पाप योनीचे म्हूण लेखूं ना. तशीच स्त्री ही पापिश्ट पाप योनीची म्हूण जाल्यार जाल्यार लक्ष्मी सरस्वती पार्वती आनी पुरे स्त्री देवीत न्हय. खंयची स्त्री देव आतां पळय अंत भितरी मध्वाचार्य भारी चंद कोण सांगताची. आतां हांगा स्त्री जावन आयला पळय स्त्री देह घेवन येयले तांतू ती स्त्रीची स्वाभावीक जावन स्त्री जिवात मुतो. तशें जाल्यार स्त्री जिवूची स्त्री देह घेवन येयल्यार पुण्यात्मा म्हूण. केलो पंत पुरुश जीव स्त्री देह घेवन येताच की खंयचे तांणी कसले पाप केल्यार. आमी भागवतांतू पुरंजनाल काणे कथन पळय पुरंजनू तागेले बायलेले वैरी मस्त मोह दवरून कडेरी बायलेले उडगास करून मरता तो. तशी अन्य जन्मान ती विदर्भ राजाल धुव वैदर्भी जावन जन्मा येता म्हूण सांगून आमी पळयली. ती तागेले बायल जालेली मलयध्वज म्हणून राय जावन येता म्हूण आमी भागवतांत पळयलां न्हय. तशीची पळय आमी अशी हे पुरे तात्पर्य निर्णय गीता तात्पर्यांत मध्वाचार्यान चंद कोण सांगला केलो पंत स्त्री देह जाल्यार तांणी पळोवच्या पुरुशाल वरीची तांगेले नमून पुरुशाल वरीची धैर्याची तांणी आनी तांगेले नमून म्हळ्यार कसो न्ही चलन वलन सकडी धैर्य म्हळ्यार तितली धैर्य दाश्टीक ठापाक्कानी उलयता म्हण आनी म्हणटा पळय आमी तशी ते पळय स्त्री देहांत येयले पुरुश जीव ते फुडले जन्मांत पुरुश आशिल्लीची हे पंत स्त्री देहांत येयलेची. तेची फुडली जन्मांत स्त्री जीव आशिल्ले हे पंता स्त्री देह घेवन येयल्यार तांणी पुण्यात्माची पापिश्ट न्हय. हांगा पाप योनी म्हूण कशी सांगचे म्हणून मध्वाचार्य गीता तात्पर्यांत सांगता पळय पापाधिकारिताः च एव पुंसां स्वाभाविका अपि विप्रत्याद्याः तत्र पुण्याः स्वाभाव्या एव मुक्तिगाः म्हळ्यार पापाधिकारिताः पुंसां स्वाभाविका अपि पुरुशांक स्वाभाविक जावन विप्रत्वादी वर्ण येता विप्र ब्राह्मण वर्ण न्ही तांकां स्वाभाविक जावन येवचे. तशीची पाप पुण्य आनी तांगेले आसक्ती आशे ताजी मुलकय तांकां विप्रत्व वर्ण येता. विप्रत्वादी म्हळ्यार ब्राह्मण मान्य विप्रत्व आदी म्हळ्यार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चारय वर्ण तांकां स्वाभावीक जावन मेळटा तांगेले गुणकर्म विभागारी केन्ना स्टार्टिंगार म्हूण लेखल्यार आमी. तशीच जाल्यार मागीर तांणी पाप पुण्य कामना हाजी निमती जावन तांकां ते वर्ण अनेक जन्मांत विप्र जावन आशिल्ले जन शूद्र जावन येवच्या पुरोची विप्र जावन आशिल्ले क्षत्रिय जावन येवच्या पुरोची तशीची ब्राह्मण जन्म आशिल्ले वैश्य जावच्या पुरोची जाल्यार तशीची 3-4 वर्णां आशिल्ले तांणी 3 वर्णां आशिल्ले
त्यांनी उत्तम कार्यान त्यांनी ब्राह्मण जावन येवच्या काही पुरोची तसल्या री या स्वाभाविक जावन आशिल वर्ण मुखारसून जन्मजन्मांतो पाप पुण्य कामनेच्या आधारारी विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र अशी 4 वर्ण मिक्स जावचे नाही त्या एक वर्णादुकून एक वर्णात तांकां प्रमोशन डिमोशन जात रस्ता तशी स्वाभाविक ब्राह्मण आदी उत्तम वर्ण त्यांनी पापकर्म करून क्षत्रिय वैश्य शूद्र योनींत जन्मा येताचे म्हणणं तशी स्वाभाविक शूद्र म्हळ्यार स्टार्टिंग तांकां शूद्र वर्णांत आशिल्ली त्यांनी पुण्यकर्मान वैश्य क्षत्रिय ब्राह्मण आदी वर्णांत येवच्या पुरोची ताजे निमती त्यांनी मोक्ष पावता शूद्र जावन आशिल्ले ब्राह्मण आदी वर्णा येवन मोक्ष पाविलय असं आणि स्त्रिय पळय यांती स्त्री त्वं पुमां सोपी पापतः कामतोपि वा म्हणून असं न स्त्रियो यांती पुंस्त्वं तू स्वभावदेव ये या स्त्रिय म्हणून सांगला मध्वाचार्यांनी म्हळ्यार पुरुष लोक पापकर्मान त्यांनी जेव्हा स्त्रीले वैरचे अति मोहान अति कामनेन त्यांनी स्त्री जन्म पावताची सुरवेक सांगला हांवें पुरंजन आशिल्लो तो वैदर्भी राजकुमार जावन जन्मा येता तागेल बायल जावन आशिल्ली मलय ध्वज राय जावन येता अनेक जन्मान तो म्हण आमी पळयला न्हय तशी पापकर्मान स्त्री कोण जलाची स्वाभाविक पुरुष जीव पापकर्मान स्त्री जला जलारी त्यांनी पाप योनी म्हणून घेताची जाल्यार स्त्री योनीन तूं स्त्री जन्म जीवाची स्त्री जन्मान तूं वापस आयल्यार तें उत्तम म्हणून घेताची तशें जाल्यार हाजे अर्थ कसो म्हळ्यार प्रति जिवांक चरमदेह म्हळ्यार अन्यक देह तांगेल कर्माक स्वभावाक अनुसार जावन येता म्हण कळ्ळें तशें जावन हांगा म्हणलेलें पाप योनय पुण्याहा म्हणून म्हळ्यार पापकर्मा निमती स्त्री शूद्र वैश्य समित परमात्माला आश्रय घेवन सद्गती पावताची म्हणटन स्वाभाविक जावन स्त्री वैश्य शूद्र आशिल्ली सद्गती मेळटाची पावताची म्हणलेल्यान तो संशय असवे म्हूण तशी कृष्णान सांगचें तशी आनी कसलो कृष्ण सांगता आनी खंयचे विशय सांगता कृष्ण म्हळ्यार पायचे दिसाचे गीतामृत धारेंत आमी पळया आजी सांगिल्ले परमात्माले गुरूंक गेले चरणाराविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।